किती संकट वेगवेगळी आहेत आणि याच दरम्यान एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। बरोबर आहे विलास, एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते। मी स्फोटाचे आवाज ऐकतोय असं ओमर अब्दुल्ला, जे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी म्हटलंय। जम्मू काश्मीरचे सीएम ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलेला आहे। याचाच अर्थ ओमर अब्दुल्लांचं निवासस्थान ज्या ठिकाणी आहे तिथे आता स्फोट होत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। जम्मू काश्मीरमध्ये पाककडून पुन्हा एकदा भ्याड हल्ले सुरू करण्यात आले आहेत। रात्रीचा अंधार जसा झाला की पाकिस्तानचे हे नापाक इरादे समोर येतात। काल ज्या पद्धतीने हल्ले केले होते त्याच पद्धतीने आज पुन्हा एकदा हल्ले केले जात आहेत। मात्र भारताची डिफेन्स सिस्टीम ही एवढी स्ट्रॉंग आहे की ते हल्ले परतवून लावले जात आहेत। काल 300 ते 400 ड्रोन पाठवलेले होते, मग त्याच्यामध्ये F-16 विमान असेल किंवा JF-17 विमान हे सुद्धा पाठवलेलं होतं, पण भारताने ते परतवून लावले आणि आज पुन्हा एकदा हल्ले होत आहेत। त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना सुद्धा त्या हल्ल्याचे स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। आज पार्श्वभूमीवर ओमर अब्दुल्लांनी आणखी एक ट्विट केलंय आणि जम्मू काश्मीरच्या जनतेला ते आवाहन करतायत की सर्वांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने सुरक्षित ठिकाणी राहा, कुणी रस्त्यावरती भटकू नका। तुम्ही घरात असाल तर घरातच सुरक्षित आहात। सोबतच कोणत्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका। भारतीय सैन्य हे प्राणपणानं सध्या सीमेवरती लढतंय। जम्मू काश्मीरचा हा सगळा परिसर सातत्यानं टार्गेटवरती आहे पाकिस्तानच्या आणि दहशतवाद्यांच्या सुद्धा। आणि ओमर अब्दुल्लांचं एक सूचक ट्विट, एक बोलकं ट्विट की जिथे आता मी आहे तिथून मी स्फोटांचे आवाज ऐकू शकतोय। याचा अर्थ ज्ञानदा स्पष्ट आहे की आगळीक ही थांबत नाहीये। खरं तर दिवसभर शांतता राहिल्यानंतर वाटलं होतं की पाकिस्तान हे सगळं एस्केलेट नाही करणार आहे, पण आणि असं जर जगाला वाटतं तसं पाकिस्ताननं वागलं तर मग तो पाकिस्तान कसला।